माया गोष्ट आहे, ती फक्त क्षणिक तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करते, पण तो जगात त्याची व्हॅल्यू नाही. बघा, एखादी भरपूर श्रीमंत व्यक्ती आहे, तो रस्त्याने जातोय, त्याला कोणी नमस्कार नाही करत लोक, ठीक आहे, पण त्या ठिकाणी एखादी जरा संत चालला, त्याच्याकडे काहीच नाही, भगवा कपडे घातलेले त्यानं, कलमंडूल हातामध्ये, आणि त्याला झोपा कोडी संध्याकाळी, हा मोठा प्रश्न आहे त्याच्याकडे, पण जाताना लोक त्याच्या नमस्कार करतात, पायाला नमस्कार करतात. हा तो संत आहे, त्याचे त्याग आहे, त्याने त्याग केलेला आहे, त्या योगी आहे, त्याच्यात काय आहे भगवंत आहे. इकडे पैसा आहे म्हणून लोक पैसा नाही वापरत, आज पण सत्य आहे ते. आज पण लोक, आज ज्या ठिकाणी कुठे झोपतात लोक, आज पण की ज्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला भगवंत प्राप्ती होईल कुठे, तिथे जरी आज कलियुग असलं तरी त्या ठिकाणी आज सुद्धा भगवंताचं पूर्ण जे चिंतन आहे आज पूर्ण चालू आहे. कलियुगामध्ये जर काय लोक म्हणत असले की भगवंता म्हणत नाही, मी तर आता लोक जास्त म्हणायला लागले भगवंताला, देवाला. कारण लोकांना आता एक काय झालाय, चमत्कार दिसतोय भगवंताचा, या ठिकाणी कोणत्या गोष्टीने फक्त भगवंत हा स्वरूप मध्ये आपल्याला दिसतोय, आणि तो चमत्कार पण करतोय. कारण की ह्या जगाने सांगितलं, जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा फक्त देवाशिवाय तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. डॉक्टरकडे जातो तुम्ही आजारी आहे, डॉक्टर सांगतो ऑपरेशन थिएटर मध्ये नेतो आणि सांगतो इथं गणपती मूर्ती ठेवलेली म्हणे आम्ही, मी फक्त निमित्त करणारा, तुम्ही दवाने अभी दवा की जरूरत नाहीये, अब दुआ की जरूरत आहे. त्यानंतर की तुम्ही दावा करा भगवंताच्या नामस्मरण करा, आणि प्रत्येक थिएटर दोन्ही गणपती बाप्पाची मूर्ती राहते, समजलं. त्यानंतर तुम्ही आता गणपती बाप्पाच्या पाया पडा आणि सांगा देवाला की आमचं जे पेशंट आहे ते चांगलं कर. मग शेवटी कुठे आली श्रद्धा? जरी विज्ञानाला पुढे गेलं पण भगवंताशिवाय काळी सुद्धा आलं नाही. बघा, म्हणून सांगितलं की मायामध्ये तुम्ही अडकू नका, जे खरं ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तसेच जगत सत्वे सद्रूप, याचा अर्थ असा आहे की जगाला जे अस्तित्व वाटते ते चैतन्य